पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। गुढीपाडव्याला गारपीटचा तडाखा, साक्रीत पिकांचं मोठं नुकसान, आमदार गावितांची पाहणी, गारांचा सडा, शेतकऱ्यांचा आक्रोश, साक्री तालुका अवकाळी संकटात। ऐन गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांनी आणि गारपिटीनं मोठा तडाखा दिलाय। विशेषतः साक्री तालुक्यात अचानक आलेल्या पावसामुळे आणि गारांच्या सड्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। साक्री तालुक्यातील पेरजपूरसह अनेक भागात गारांचा अक्षरशः सडा पडल्याचं चित्र पाहायला मिळाले। या गारपिटीमुळे काढणीला आलेला गहू, कांदा, हरभरा तसेच इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेतातील पिके पूर्णपणे आडवी झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले। दरम्यान साक्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंजुळा गावित यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। कासारे, मालपूर, कष्टाने, कावठ्यानी, पेरेजपूर या गावांना भेट देत त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी आमदार गावित यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेत त्यांना धीर दिला। शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलंय। गारपिटीमुळे साक्री तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार असून तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त केली जाते। एकूणच सणासुदीच्या काळात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।